नमस्कार, मी अमित केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. तर उत्तर भारतीयांबद्दल राज ठाकरे द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत मनसेची मान्यता रद्द करावी तसंच राज ठाकरेंवरती कारवाई करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका केली असून यासंबंधी निवडणूक आयोग, गृह मंत्रालयाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा हे जे ड्युटीवर आहे, जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत, मॉलमध्ये काम करतात, त्यांच्या कन्फर्टीत तुम्ही मारतायत आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या. हे कसली राजनीती? आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्टमध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे. मी पंडित सुनील शुक्ला, उत्तर भारतीय विकास सेना, एक सनातनी हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार. हमारी सब जगह सारे एस्टैब्लिशमेंट में मराठी में बोलचाल हो, ये हम भी चाहते हैं और सरकार भी ऐसा चाहती है. लेकिन अगर कुछ लोग नए आए हैं शहर में और जिनको मराठी बोलने नहीं आता है, उनसे जोर जबरदस्ती करना, उन पे हमला करना, उनकी पिटाई करना मराठी बोलने के लिए, यह सरासर गलत और ऐसी गलती मनसे ने की है और इस गलती के लिए निश्चित तौर पर कानूनन कार्रवाई होनी चाहिए. तर उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. या संदर्भात मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सुद्धा शुक्लांवरती जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्य प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावरती विचार करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला. आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल. मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते. पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार. दरम्यान राज ठाकरे मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी दरम्यान सुनील शुक्ला यांनी केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे. तर सध्या आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी योगेश चेले, मनसेचे प्रवक्ते सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांच्याशी बातचीत करूया. योगेश, सुरुवातीला तुमचं चर्चेमध्ये स्वागत. जी याचिका दाखल केलेली आहे, खरं तर मनसेवरती आरोप होणं किंवा केस होणं, याचिका दाखल होणे काही पहिली वेळ नाहीये. आता पुन्हा एकदा जेव्हा मनसेवरती याचिका दाखल झाली आहे, या याचिकेकडे कसं बघता? नाही, त्यांनी भारतीय संविधानाचा आधार घेऊन त्यांना जे करायचं आहे ते करण्यासाठी ते मोकळे आहेत. त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे ते आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देऊ, आमचे वकील त्याचं उत्तर देतील. परंतु त्यांच्या आरोपांबद्दल मला एक सांगायचंय की आम्ही ज्या ज्या वेळी मराठीचा आग्रह धरतो नेमका त्याच वेळी कोणीतरी उठतं आणि तुम्ही परप्रांतीयांच्या विरोधात आहेत अशी बूम ठोकायला सुरुवात करतं. हा सर्व प्रसिद्धीचा स्टंट असतो, बाकी काही नसतं. इतर वेळी हे सगळे झोपलेले असतात, इतर वेळी यांना जाग येत नाही. पण आम्ही मराठीचा आग्रह धरला की मात्र यांना तो सर्व परप्रांतीयांना विरोध वाटतो. यांचा सगळ्यात महत्वाची यांची समस्या अशी आहे की यांना 1960 महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली आणि कशाच्या आधारावर झालेली आहे याचा काही अभ्यास नसतो. त्यामुळे आम्ही मराठीसाठी भांडायला सुरुवात केली की यांना भारताचं ऐक्य धोक्यात आलंय वगैरे वगैरे असली स्वप्न पडायला लागतात आणि मग त्यातून असे प्रकार यांचे घडत असतात.
बरं योगेशजी, खरं तर जेव्हा मराठीचा मुद्दा निघतो तेव्हा राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात हिंसेला पाठिंबा देतात अशा प्रकारचा आरोप सुद्धा केला जातोय. नाही, आता जे आमचं आंदोलन होतं बँकेचं, त्या आंदोलनामध्ये आम्ही कुठे परप्रांतीयांच्या विरोधात काय बोललो? आमचं म्हणणं एवढंच होतं की आरबीआयचा जो नियम आहे ज्याच्यामध्ये ती राज्यभाषा, त्या राज्याची जी भाषा आहे राज्यभाषा, ही सर्वात प्रथम वापरली गेली पाहिजे. आम्ही त्या नियमाची फक्त आठवण करून देत होतो सगळ्यांना. त्याच्यामध्ये इतकं लागण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु होतं काय की अडचणी यांच्याच जास्त आहेत. एखाद्या राज्यामध्ये जायचं, तिथे कमवायचं, तिथल्या भाषेचा सन्मान ठेवायचा नाही. 10-10 वर्ष राहून, 20-20 वर्ष राहून तुम्हाला जर तिथली भाषा बोलता येत नसेल तर तुम्ही त्या राज्याचा, भाषेचा काय सन्मान ठेवताय हे सगळ्यांना कळतंय. आम्ही फक्त आठवण करून दिली. कोणाला मारहाण झाली आहे बँकेमध्ये मला सांगा. त्यामुळे योगेशजी, असे हे बरेच सगळे ज्या व्हिडिओ काही सुद्धा गोष्टी बाहेर आहेत आलेले आहेत, ना, आपण त्या बऱ्याचशा आम्ही बातम्या सुद्धा कोर्टामध्ये बघितलेल्या आहेत बघून ज्यामध्ये त्यांनी जे काही याचिका दाखल केली आहे मनसे त्या कार्यकर्ते संदर्भात. जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपण बघितलेलं आहे. आक्रमक झाले म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? तिथे फक्त जे काही मॅनेजर असतील त्यांना पत्र दिलेले आहेत. पत्र देणं हा लोकशाही मार्गातला एक प्रकार आहे. पत्र देणं, पत्र देऊन आम्ही फक्त आमचा निषेध नोंदवलाय, आम्ही आमच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. कुठे मारहाण झाली आहे कुठल्या मॅनेजरला एखाद्या तरी? तुम्ही मला दाखवा कोणाला मारहाण झाली आहे, कोणाच्या कानाखाली मारली आहे. हे काही नाही न घडता फक्त मनसेवरती आरोप करायचे की मनसे गुंडगिरी करते. आम्ही आमचे लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मागायच्या नाहीत का? त्या सुद्धा कायदेशीर मागण्या. यातली एक जरी मागणी आमची बेकायदेशीर असेल तर त्यांनी कोर्टात आव्हान द्यावं. आम्ही सिद्ध करून दाखवू आमच्या मागण्या कशा कायदेशीर आहेत ते. दरम्यान अशी सुद्धा मागणी केली की राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल व्हावा आणि सुप्रीम कोर्टाने मनसेची मान्यता रद्द करावी असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं काही असू दे, अशा पद्धतीने राजसाहेबांवरती 100च्या वर गुन्हे नोंद आहेत. त्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जे काही न्यायालयीन मार्गाने त्याचा न्याय मागत आहोत. त्यामुळे आम्हाला अशा केसेसची भीती वाटत नाही. आम्ही स्वागत करतो अशा केसेसचं. जरूर तुम्ही आमच्या विरुद्ध अशा केसेस टाका. असेच एक वकील होते ज्यांनी आमच्या विरोधात अगदी बिहार पासून केसेस टाकलेल्या. स्वतः राजसाहेबांना येऊन भेटले, त्यांनी आमची भूमिका समजून घेतली आणि त्या सर्व केसेस ते आता विथड्रॉ करतायत. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आमची भूमिका समजून घेणार नाहीत, तुम्ही आमच्या विरोधातच असणार आणि या विरोधाला आम्ही जुमानणार नाही. आम्ही आमचं मराठी संदर्भातलं जे कार्य आहे हे पूर्वीही करत होतो, आजही करतो आणि यापुढेही करत राहणार. मुद्दा बरोबर आहे योगेशजी. खरं तर ज्या पद्धतीने मनसेने मराठीचा मुद्दा उचललेला आहे, बँकांमध्ये सगळी कामं जी आहेत ती मराठीत व्हावी अशी मनसेने वेळोवेळी मागणी केलेली आहे. दरम्यान ही जी काही मध्यंतरी आंदोलनं झाली त्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तसे काही व्हिडिओ सुद्धा आहेत ज्यामध्ये मनसे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी बँक अधिकारी असतील किंवा तिकडे काम करणारे असतील त्यांना कानशिलात वाजवलेली आहे किंवा त्या ठिकाणी बराच दंगा सुद्धा झालेला आहे. असं एकही व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही जिथे बँक अधिकाऱ्याच्या कानाखाली मारलेली आहे. त्यामुळे हे जे काही कोणी सांगतंय हे मनसेच्या विरोधात खोटा प्रचार चालू आहे. नॅरेटिव्ह सेट करण्याचे हे सर्व प्रकार आहेत. जे काही मारहाण झालेली, तुम्ही तो डीमार्टचा व्हिडिओ म्हणत असाल किंवा इतर कुठला, याच्यामध्ये मराठीचा आम्ही समोर उभे असताना, महाराष्ट्रातले नागरिक समोर उभे असताना तुम्ही मराठीबद्दल जाओ हम मराठी को पूछते नहीं, मराठी काही भाड में वगैरे असले शब्द वापरणार तर तिथे कान फुटणार, कानाखाली आवाज निघणार. त्यामुळे असा कुठला व्हिडिओ असेल तर तो आम्ही मान्य करतो, आम्ही मारलंच आहे, याच्या पुढेही मारणार. परंतु कोणत्याही बँक मॅनेजरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी मारलेलं नाही. अगदी लोकशाही मार्गाने त्यांना पत्र देऊन आम्ही आमचा निषेध आणि आमची मागणी नोंदवलेली आहे. निश्चित योगेशजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर पुढच्या बातमीकडे वळूया. मुंबईमध्ये सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाबाहेर नाव इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि सगळ्या मेट्रो स्थानकांची नावं मराठीमध्ये आहेत. मात्र फक्त सिद्धिविनायक मंदिराचं नाव इंग्रजीमध्ये का असा सवाल मनसे नेते संतोष धुरेंनी उपस्थित केलेला आहे. यावेळेला मनसेने MMRDA ला 2 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. जर 2 दिवसात या स्थानकाचं नाव बदललं नाही तर आम्ही मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसे नेते संतोष धुरेंनी दिला आहे. दुर्लक्षपणा केला असं वाटत नाही. हा माज आहे आणि जाणून बुजून आम्हाला उपसवायचं एक कारण दिसतंय असंच वाटायला लागलंय. कारण आता फेज 3 मेट्रो जी चालू होणार आहे त्या बाकीच्या स्टेशन्सवर मी आणि आमचे कार्यकर्ते आम्ही जाऊन बघितलं तर एकदम छोट्या बोर्ड लावले, छोटे बोर्ड, आणि त्याच्यावर मराठी आणि इंग्लिशमध्ये सेम फॉन्टमध्ये तसं लिहिलेलं आहे. परंतु सिद्धिविनायक जे मेट्रो रेल्वे स्टेशन होते तिकडे तुम्ही जर जाऊन बघाल तर तिकडे भल्या मोठ्या अक्षरामध्ये ICICI लोंबार्ड सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं जाणून बुजून तिकडे लिहिलेलं आहे आणि ते काचेवर लिहिलेलं आहे. पत्र द्या,
आम्हाला, म्हणजे यांना पत्र दिल्यानंतर हे लोक कारवाई करणार, यांचं कुठेही लक्ष नाही. म्हणजे हा जाणीवपूर्वक हे केलेलं कांड वाटते. तरी किती दिवसांचा कालावधी तुम्ही त्यांना हे नाव मी बदलण्यासाठी कालच देणार? संध्याकाळी पत्र दिलेलं आहे, 4-4:30 वाजता ते रिसिव्ह केलेलं आहे. त्यांना 1-2 दिवसाचा वेळ देतो, नाहीतर ती मेट्रोची काच आहे आणि आमचा दगड आहे.